Hello students, today we are going to discuss some important result, that is number first P conditional Q equivalence negation P or Q, P biconditional Q equivalence P conditional Q and Q conditional P. Number third P or Q and R equivalence P or Q and P or R. Number 4 P and Q or R equivalence P and Q or P and R. Prove these inequalities by using truth table. Okay. Then now we are going to discuss next question, that is write the negations of the following. Okay. Number first P or Q and Q or negation R. आता ह्या पॅटर्नचं आपल्याला निगेशन तयार करायचं आहे. फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, निगेशन ऑफ, हे आपण सगळं स्टेटमेंट पॅटर्न ब्रॅकेटमध्ये टाकला. ओके. नंबर फर्स्ट आता ह्याच्यामध्ये बघा, निगेशन ह्या ब्रॅकेटला आपल्याला अप्लाय करायचं आहे. इथं आपण ह्या स्टेटमेंटला P कन्सिडर करू आणि ह्याला Q, म्हणजे हे कोणत्या फॉर्ममध्ये आलं, P अँड Q. P अँड Q म्हणजे अँड कनेक्टिव्ह असेल तर आपण सगळ्या कनेक्टिव्हचे निगेशन्स कसे घ्यायचे त्याची डेफिनेशन इन प्रिव्हियस लेक्चरमध्येच बघितलेलं आहे. ओके. मग ह्या ब्रॅकेटला निगेशन अप्लाय करताना काय येईल, ह्या दोन्हीला सेपरेट निगेशन येईल आणि अँडचं कन्वर्जन ऑरमध्ये होईल बाय डेफिनेशन ऑफ निगेशन ऑफ अँड ऑर कंजंक्शन. निगेशन पहिला पण टर्मला निगेशन, अँडचं कन्वर्जन ऑरमध्ये आणि परत सेकंड ब्रॅकेटला पण निगेशन. त्याच्यानंतर हे निगेशन ब्रॅकेटला अप्लाय करू आपण. ब्रॅकेटला म्हणजे निगेशन इथे अप्लाय केल्यानंतर काय येईल, निगेशन P, ऑरचं कन्वर्जन अँडमध्ये आणि परत निगेशन Q. हे ऑर ॲज इट इज इथं पण तसंच निगेशन ह्या ब्रॅकेटला अप्लाय करू, निगेशन Q, ऑरचं कन्वर्जन अँडमध्ये आणि निगेशन ऑफ R. हा आहे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ मीन्स आपण इथं दोन्हीच्या डेफिनेशन यूज केल्यात. कोणत्या, निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन, आणि त्या दोन्ही लॉला मिळून त्या दोन्ही डेफिनेशनला कंबाईनमध्ये डी मॉर्गन्स लॉ असं म्हणतात. ओके. या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं काय केलं आपण, निगेशन इथं फक्त इंटरचेंज केलं ह्या टर्म, निगेशन Q अँड निगेशन P और निगेशन Q अँड R ॲज इट इज. त्यानंतर इथं कम्युटेटिव्ह लॉ यूज केलाय. निगेशन Q दोन्ही ठिकाणी फर्स्ट टर्म आहे म्हणून एकच घेतली निगेशन Q, आणि दोन्ही पण ठिकाणी इथं अँड आहे म्हणून अँड एकदाच घेतलं. निगेशन P हे आणि हे ऑर R, ह्याला कम्युटेटिव्ह लॉ असं म्हणतात. ओके. Then next example number 2 P conditional Q or R. आता ह्याचं आपल्याला निगेशन तयार करायचंय. बघा, निगेशन ऑफ फर्स्ट आपण ह्या ब्रॅकेटला निगेशन दिलं, इक्विव्हॅलन्स. आता हे निगेशन आपल्याला ब्रॅकेटला अप्लाय करायचंय. दोन्हीला पण सेपरेट निगेशन देऊ. निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट म्हणजे इथं लिहिलं, आणि ऑरचं कन्वर्जन आपल्याला माहित आहे अँडमध्ये होतंय निगेशनमध्ये, अँड परत हे निगेशन R. त्याच्यानंतर आपण काय केलं, P कंडिशनल Q म्हणजे कंडिशनल स्टेटमेंटचं निगेशन कसं घ्यायचं त्याची डेफिनेशन यूज केली. P अँड निगेशन Q, डेफिनेशन ऑफ निगेशन ऑफ कंडिशनल. ओके. अँड निगेशन R ॲज इट इज. ह्याला एकत्रित काय म्हणायचं, डी मॉर्गन्स लॉ. ओके. देन नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 P अँड Q और R. फर्स्ट आपण काय करू, दिलेला स्टेटमेंट पॅटर्न निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये टाकला, इक्विव्हॅलन्स. आता हे निगेशन दोन्ही टर्मला सेपरेट देऊ. निगेशन P अँडचं कन्वर्जन ऑरमध्ये, निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट इथं लिहिला. ओके. त्याच्यानंतर बघा निगेशन P और, आता हे निगेशन ब्रॅकेटला अप्लाय करू बाय युझिंग डेफिनेशन ऑफ निगेशन ऑफ डिसजंक्शन ऑर कनेक्टिव्ह म्हणजे डिसजंक्शन आहे ते. निगेशन अप्लाय करू, निगेशन Q, ऑरचं कन्वर्जन अँडमध्ये निगेशन R, ह्याला पण एकत्रित
एकत्रितपणे काय म्हणायचं, डी मॉर्गन्स लॉ. ओके. देन नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4, निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन क्यू. आता ह्याचं आपल्याला निगेशन तयार करायचंय. निगेशन ऑफ आधी दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आपण ब्रॅकेटमध्ये टाकू, निगेशन ऑफ दिस टर्म. त्यानंतर हे जे निगेशन आहे ते ह्या दोन्ही टर्मला सेपरेट देऊ. ओके. बघा आता निगेशन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट, निगेशन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज. त्याच्यानंतर ऑरचं कन्वर्जन इथं अँडमध्ये केलंय आणि परत हे निगेशन सेकंड ब्रॅकेटला दिलंय इथं बघा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे निगेशन आपण ह्या ब्रॅकेटला अप्लाय केलं. निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे पी इट सेल्फ, इथं लिहिलं पी. अँडचं कन्वर्जन ऑर मध्ये, निगेशन क्यू ॲज इट इज, परत हे अँड ॲज इट इज. परत आता हे निगेशन ह्या ब्रॅकेटला अप्लाय करू आपण, निगेशन पी बघा ॲज इट इज. अँडचं कन्वर्जन ऑर मध्ये, परत हे निगेशन इथं अप्लाय केलं. निगेशन ऑफ निगेशन क्यू मीन्स क्यू इट सेल्फ. ह्याला आपण कॉम्बिनेशन मध्ये डी मॉर्गन्स लॉ म्हणायचं. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, रीराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट युजिंग इफ देन. आता स्टेटमेंटमध्ये इफ आणि देन दिलेलं आहे, तर आपल्याला ते काढून टाकून ते स्टेटमेंट त्याच मिनिंगचं तयार करायचं आहे. ओके. फर्स्ट, इफ प्राइसेस इन्क्रीज देन वेजेस राईज. मग फर्स्ट इफ आणि देन काढून टाकलं म्हणजे इफच्या नंतरचं स्टेटमेंट म्हणजे पी घेतलं, देनच्या नंतरचं क्यू घेतलं. ओके. आता हे काढून टाकून आपल्याला स्टेटमेंट तयार करायचं. द गिवन स्टेटमेंट इज कंडिशनल स्टेटमेंट आहे, ह्या फॉर्ममध्ये लिहिलं पी कंडिशनल क्यू. त्याच्यानंतर बट आपल्याला माहित आहे कंडिशनलच्या डेफिनेशननुसार पी कंडिशनल क्यू इक्विव्हॅलन्स काय असते, निगेशन पी और क्यू. हे तुम्ही ट्रूथ टेबलचा यूज करून जरी प्रूव्ह केलं तरी ह्या दोन्हीचा कॉलम एकच येतो, पी कंडिशनल क्यूची कंडिशन आणि ह्याची. ओके. किंवा इन शॉर्ट आपण ह्याला डेफिनेशन पण म्हणू शकतो, पी कंडिशनल क्यू याच्याऐवजी निगेशन पी और क्यू घेतलं तरी चालतंय, कारण ह्या दोन्हीच्या व्हॅल्यूज इक्विव्हॅलंट येतात. सो इट कॅन बी रिटन ॲज, आता आपल्याला ह्या फॉर्ममध्ये स्टेटमेंट लिहायचंय इफ आणि देनचा यूज न करता. आता पी कंडिशनल क्यू घेतलं तर त्याच्यामध्ये इफ देन येणार, मग ह्याच्या इक्विव्हॅलन्स काय हे, मग ह्या फॉर्ममध्ये आपण स्टेटमेंट लिहू. निगेशन पी म्हणजे प्राइसेस, फर्स्ट स्टेटमेंटला नॉट घेतलं, प्राइसेस डू नॉट इन्क्रीज. हे ऑर आणि क्यू स्टेटमेंट ॲज इट इज, दी वेजेस राईज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू. इफ इट इज कोल्ड देन वी विअर वुलन क्लॉथेस. इफच्या नंतरचं स्टेटमेंट म्हणजे पी, पी इट इज कोल्ड, क्यू देनच्या नंतरचं क्यू, वी विअर वुलन क्लॉथेस. ओके. स्टेटमेंट पॅटर्न पी कंडिशनल क्यू सेम, बट पी कंडिशनल क्यू इक्विव्हॅलंट काय असते आपल्याला माहित आहे, निगेशन पी और क्यू. परत ह्या फॉर्ममध्ये स्टेटमेंट लिहून टाकायचं, इफ आणि म्हणजे विदाउट इफ आणि देन तयार करायचं आपल्याला स्टेटमेंट. ओके. इट इज नॉट कोल्ड और वी विअर वुलन क्लॉथेस. Then last question from this chapter, without using truth table, prove that P biconditional Q equivalence, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. P biconditional Q equivalence, negation of P and negation Q and negation of Q and negation P. फर्स्ट आपण माहित आहे आपल्याला, we know P biconditional Q is equal to काय असते, by using definition of biconditional आपण ह्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, पी कंडिशनल क्यू अँड क्यू कंडिशनल पी. ओके. बाय युझिंग डेफिनिशन. देन नेक्स्ट पी कंडिशनल क्यू ला आपण ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, निगेशन पी और क्यू आत्ताच बघितलं आपण, अँड निगेशन क्यू और पी. देन नेक्स्ट आपण इथं काय केलं, निगेशन ऑफ पी अँड इथं डी मॉर्गन्स लॉ यूज केला, पी अँड निगेशन क्यू घेतलं, हे अँड ॲज इट इज, आणि हे क्यू अँड निगेशन पी बाय युझिंग डी मॉर्गन्स लॉ.